महोदय, मंत्री महोदय, आपण चांगलं बिल आणलंय, परंतु माझी परत तीच मागणी आहे की माझ्या मतदारसंघात अध्यक्ष मंत्री महोदय नगरपंचायत आहेत आणि नगरपंचायत एरियामध्ये माढा आणि म्हाळुंग मध्ये जागा आहेत, परंतु त्या आम्हाला वापरता येत नाहीत। सगळ्यात चांगलं उदाहरण मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सांगतो की घरकुलं मंजूर झालेत आणि त्या घरकुलाला जागा द्यायला नाही। जर ही आपण महाराष्ट्र सरकारची जागा केली तर आम्ही ते घरकुलाला देखील देऊ शकतो। जर आमच्या क्रीडांगणाला त्या ठिकाणी वाढवून जागा मिळेल, पंतप्रधान आवास योजना त्याच्यावरती करण्यासाठी देखील जागा उपलब्ध होईल। तर ह्या ज्या गायरानीच्या जागा आहेत सगळ्या त्या ठिकाणी करताना नगरपंचायतींना त्या ठिकाणी आपण समाविष्ट करावा आणि मोजणी करून त्या जागा ताब्यात घेऊन तिथं जे पण सरकारच्या सार्वजनिक उपक्रमासाठीच वापरण्यात याव्या एवढी विनंती करतो। अभिजित पाटील जी आपण सांगितलं की ह्या जागा नगरपंचायतला मोजणी करून देणार आहे का, तर नगरपंचायतला सध्या देत नाही। आपण नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीतल्या जागेचा निर्णय करतोय। पण या ठिकाणी घरकुलाकरता जो आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडला, तर आपल्याला माहिती करता सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये SC ST आणि शेतमजूर यांना गायरांमधली जागा ही 2011 पूर्वीची जागा असेल आणि ती नगरपंचायतच्या आणि ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नमुना आठ झाली असेल किंवा नगरपालिकेच्या मालमत्ता रेकॉर्डवर आली असेल तर अशी जागा घरकुलाकरता देता येतं। त्यामुळं जर तुमच्याकडे काही घरकुलं थांबले असतील तर आम्ही गायरांची जागा त्यांना त्या ठिकाणी अलाव करू शकू, त्याला नियमाकुल करण्याचा प्रस्ताव आपण करतोय। तसंही पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळासमोर आम्ही जाणार आहे। आपापल्या मतदारसंघात आपल्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जागेवर जे जे घरं झाले असतील आणि ती जागा रेसिडेन्शियल बेल्टमध्ये असेल, म्हणजे रेसिडेन्शियल बेल्ट म्हणजे कुठला, रिजनल प्लॅनमध्ये आहे, नगरपंचायतमध्ये आहे, नगरपालिकामध्ये आहे, महानगरपालिकेमध्ये आहे, गावठाणापासून 200 मीटरपर्यंत नगरपंचायत ग्रामपंचायत सर्वच एरियामध्ये। ते दुसरा विषय मी ज्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला मी या ठिकाणी एक निवेदन करणार आहे। मी आता मंत्रिमंडळासमोर आम्ही जाणार आहोत की गावठाणाच्या 200 मीटरपर्यंत नगरपालिकेच्या जो काही रिजनल प्लॅनमध्ये जी काही तरतूद आहे जेवढा मीटर अंतर आहे, जिथे जिथे सरकारी जागेवर 1 जानेवारी 2011 पूर्वी अतिक्रमण झाले आहे आणि तो परमिसिबल यूज रहिवासी आहे त्या ठिकाणी 1,500 फुटापर्यंत घराचं अतिक्रमण नियमाकुल करणे आणि शहरी भागात सुद्धा 1,500 फुटाचं अतिक्रमण नियमित करणे आणि त्याचे अधिकार हे जरी ADO समितीला दिले आहे, पण प्रत्येक महिन्याचा आढावा याचा घेण्याकरता विधानसभा सदस्याच्या अध्यक्षतेखाली त्या विधानसभेची समिती करणार आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना आपल्या भागातले सर्व अतिक्रमणं कायदेशीर करण्याकरता या ठिकाणी बैठका घेता येतील, त्या ठिकाणी नियमित करण्याकरता कॅम्प लावता येतील। सर्व विधानसभा सदस्यांना त्याचे अधिकार आम्ही देणार आहोत आणि ते कॅम्प लावून पटापट लोकांना अतिक्रमण नियमित करण्याकरता एक मोठी त्या ठिकाणी संधी आम्ही देतो आहे। या ठिकाणी तुम्ही हे विधिमंडळ सोडण्यापूर्वी, म्हणजे अधिवेशन सोडण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये मंत्रिमंडळाचा हा निर्णय असेल आणि यातून आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना आपल्या मतदारसंघामध्ये सर्व घरं कायदेशीर करून देता येईल, नगरपालिकेचंही करता येईल, महानगरपालिकेचंही करता येईल आणि ग्रामीण भागातली करता येईल। त्यामुळे एक आपल्या अनेक दिवसापासून लोकांच्या जमिनीला कायदेशीर करण्याचा निर्णय आपण करत आहोत।